बिग बॉस मराठी, बिग बॉस मराठीच्या घरात झालेलं एविक्शन आणि हे एविक्शन मी जसं बोलले तुम्हाला शॉक करणार आहे, तर खरोखरच ते हे एविक्शन शॉक करणारच आहे. घरातून राखी सावंतनी घेतली एक्झिट. राखी सावंत इज एविक्टेड फ्रॉम बिग बॉस हाऊस. खूप ऐकण्यात आलं होतं की यावेळेस शॉकिंग करणारे विशालच बाहेर जाईल, अनुश्रीच बाहेर जाईल. पण त्यांनाही कळालं असेल की जर त्यांनी असं केलं तर काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे राखी सावंत ठीक आहे, राखी कारण यावेळेस आहे ना त्यांनी ना प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे आणि यावेळेस त्यांनी प्राईज मनी पण खूप कमी ठेवणार आहे असं ऐकण्यात आलं आहे. कारण यानंतर टास्क येतो की नाही प्राईज मनी वाढवायचा सांगता येत नाही. आणि प्राईज मनी हे वाढवून एक तर 10 लाख करतील, जास्तीत जास्त 12 नाही तर 15 लाखापर्यंत नेतील. किंवा मग 12 लाख ठेवतील असं पण होऊ शकतं, किंवा मग इतकीच रक्कम राहू शकते. तर यावेळेस यांना आहे ना मनी बॅगचा म्हणजे काहीच लफडंच ठेवायचं नव्हतं. आणि दरवेळेस राखी सावंत ही मनी बॅगसाठी खेळते आणि मनी बॅग घेतल्याशिवाय ती जात नाही बाहेर, हे आपल्यालाही माहिती. पण इथे मला वाटतं राखी सावंतचं एविक्शन केलं आहे तर तो तिचा करार इथपर्यंतच होता का, हा एक मोठा प्रश्न आहे. की तिचा करार जो आहे इथपर्यंत होता का, किंवा मग कन्फ्युजन रूममध्ये काही परत एकदा डील झाली असेल. राखी सावंत येते, राखी सावंत बिग बॉस जसं सांगताना तसं करते. कारण अजून सीझन यायचे बाई, जसा फ्लॉप जाईल तसा येते, जसा फ्लॉप जाईल तसा येते राखी सावंत ते सगळं सावरायला. त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरातून सध्या राखी सावंत एविक्ट झाली आहे. दीपालीचा काहीच गेम नव्हता, पण सध्या दीपाली हे बघा डे 1पासून खेळते आहे. आणि दीपालीला हे मला वाटतं टॉप 5 टॉप 6पर्यंत मला वाटतं हे पहिलेच बोलणं झालेलं असावं. जेव्हा एखादं मोठं नाव येतं ना तेव्हा ते लगेच कळतं की हां, मला वाटतं टॉप 5पर्यंत आता दीपालीचे रस्ते मोकळे झालेले. दीपाली आता आहे टॉप 5मध्ये. हे काटा गँग पूर्ण नेणार होते टॉप 5मध्ये, त्यामध्ये काही हे नव्हतंच. आता हे बघा दीपाली आहे, रेवाचं मिडवीक एविक्शन होईल का हा मोठा प्रश्न आहे. तर इथं काटा गँगमधले 3 सदस्य जे आहेत ते राहणार राकेश, तन्वी आणि दीपाली. यापैकी राकेश आणि तन्वी म्हटलं जातं टॉप 2 आहे आणि असणार पण टॉप 2. तन्वी कोलतेचा एंडला यांनी म्हणजे तिचं फेक किंवा ॲक्टिंग हे या सगळ्या गोष्टी आता दाखवण्यात येत आहे. तर तन्वी कोलते ट्रॉफी घेणार नाही का, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. का राकेशला ट्रॉफी द्यायची बिग बॉसला, की मग तन्वी कोलतेच होणार आहे विनर. कारण ती नंतर बोलताना दाखवली पण आहे का काल आपण बघितलं ते तन्वी कोलते म्हणत होती काल की हे सगळे जे हे नरेटिव्ह सेट करताय ना की मी ॲक्टिंग करते किंवा मग मी फेक आहे, हे ना यांनी पहिले कधीच नॉमिनेशनमध्ये या गोष्टी बोलूनच दाखवल्या नाही. जेव्हापासून मी तिकीट टू फिनाले जिंकले यांना मिरच्या झोंबल्यात आणि मग नंतर ह्या गोष्टी बोलायला लागल्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी एंडला निघाल्या असं तिचं म्हणणं आहे विशाल आणि अनुश्रीकडून. तर ठीक आहे, मागे तर सगळेच बोलतात, पाठीमागे सगळेच बोलतात, पण मग ते तो एक गेम आहे आणि तिथं प्रतिस्पर्धी एकमेकांवर त्या गोष्टी करणारच आहे. निगेटिव्ह बोलणारच आहे, मिरच्या वगैरे काय असेल ते लागणारच आहे. कारण तो गेम आहे, तो बिग बॉसचा गेम आहे. आणि सध्या हीच न्यूज आहे बाई, दीपाली किंवा राखी, मी म्हटली होती तुम्हाला दोघांपैकी एक एविक्शन होणार आहे. तर राखी सावंत घरातनं एविक्ट झालेली आहे. आणि राखी सावंत एविक्ट होता राखीला माहिती होतं कदाचित या वीकमध्ये ती जाणार आहे. बिग बॉसनी पहिलेच सांगून ठेवलं होतं. त्यामुळे तिने जाताना दीपालीला ते गिफ्ट देऊन तिचे नाते व्यवस्थित केले. राकेशबरोबर तिने सगळं तिचं जे आहे बॉन्डिंग ती क्लिअर केली, सगळं व्यवस्थित केलं. जाताना ती विशालला पण बोलून गेली का एक एक कॉर्नरला बसू नको, तू कोणाबरोबर बस, हा रिॲलिटी शो आहे बघा तुम्ही. ती जेव्हा हे सगळे नोट सांगत होती ना तेव्हाच मला कुठे ना कुठे डाऊट आला की यार हिची जायची वेळ आली काय, कारण दुसऱ्याच दिवशी लगेच भाऊचा धक्का होता. त्याच्यामुळे मग ती एंडला सगळ्या गोष्टी नीट करून गेली इथे राखी सावंत. तिचे जे नाते होते ज्यांच्याबरोबर तिचं बिनसलं होतं, मग ते दीपालीला खूप पर्सनल गेली होती बोलून, किंवा मग राकेशबरोबर ते बिनसलं होतं, सगळ्या गोष्टी नीट केल्या. इवन विशाललाही जाता तिने तो मेसेज दिला आहे. आणि मला वाटतं अजून आज उद्या होईल एविक्शन, उद्या जाता ती मेसेज देऊनच जाईल तो विशाल कोटियांना. आणि राखी सावंत यार एविक्ट झाली आहे, खरंच एंटरटेनमेंटची क्वीन. आणि जितकं पण खेळली छान खेळली. शेवटच्या 1-2 वीकमध्ये तिची ना
जीभ खूप जास्त घसरली होती आणि खूप जास्त पर्सनल बोलायला लागली होती. ठीक आहे, ते ती बोलते पण तिचं ते काय, तिला मी 16 सीझनपासून पाहते खरं सांगते. आणि त्यामुळे ना मला माहिती आहे ती तसं करते. आणि ते आपण काय म्हणतो, एका पर्सनॅलिटीवर कनेक्ट झालो ना, आपल्याला त्या माणसाचा पूर्णपणे स्वभाव कळून जातो. त्याच्यामुळं मला माहिती आहे ती मनाने चांगली आहे, पण तिचं काही वेळेस आहे ना कंट्रोल नाही राहत जिभेवर आणि ती त्या सगळ्या गोष्टी बोलून जात असते. हे नेहमीच आहे. तर त्याच गोष्टी. आणि राखी सावंत घरात एविक्ट झाली आहे. आता दीपाली, तन्वी, राकेश, विशाल, अनुश्री, रेवा हे 6 जण घरामध्ये राहिले. यापैकी रेवाचं मिडवीक एविक्शन होऊ शकतं का, हे पूर्ण 6 जण फिनालेला घेऊन जाता, हा एक मोठा प्रश्न आहे. की रेवाचं मिडवीक एविक्शन होईल पुढच्या वीकमध्ये, हे होऊ शकतं. पुढच्या वीकमध्ये रेवाचं एविक्शन करून हे टॉप 5 ठेवू शकता. आणि टॉप 5मध्ये मला वाटतं दीपाली, खालून रँकिंग सांगते मी, 5 नंबरला दीपाली राहील, 4 नंबरला अनुश्री किंवा विशाल, 3 नंबरला अनुश्री किंवा विशाल, दोघांपैकी राहिले. 3-4मध्ये राहतील. टॉप 2मध्ये राहतील तन्वी कोलते आणि राकेश बापट. येस, हेच राहतील. आणि राखीचं एविक्शन झालं बाई. जशी पण खेळत होती, एंटरटेनमेंट करत होती, एंटरटेनमेंट क्वीन होती बाई खरंच. आणि मंजुलिका बनणं असो, काय म्हणता यार ते जुली बनणं असो, राखी सावंत तू या शोला खूप काही देऊन गेली आहे. जेव्हा TRP असा होता ना खाली, तेव्हा तू या लेवलला नेऊन ठेवला. आणि खरोखरच राखी सावंत खूप मस्त खेळली. तू ऑलवेज माझी फेवरेट आहे आणि होती. कारण तू घराला एंटरटेन करते, तू घरामध्ये काही ना काही ट्रिगर करते, मुद्दे करते, काही ना काही करत राहते, गपचूप बसून राहत नाही. तिला माहिती ते बिग बॉसचं घर आहे, तिथं गप्प बसणं चालत नाही. त्याच्यामुळे ती बसून राहत नाही, ती काही करते. पण आणि ती बिग बॉसच्या म्हणण्यानुसार घरात येते आणि बिग बॉसच्या म्हणण्यानुसार घरातनं जाते. त्यामध्ये ऑडियन्सचा काहीच हात नसतो. त्यामुळे राखी सावंतचं आता एविक्शन झालेलं आहे या वीकमध्ये. आणि आता आपल्याला ती उद्या एविक्ट होताना दिसेल. आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा कमेंट सेक्शनमध्ये. अनफेअर एविक्शन होतं की फेअर होतं? दीपाली जायला हवी होती का? तर मी म्हणाल येस, दीपालीचा राखीच्या मानाने गेम कमी होता. पण ठीक आहे, ती पहिल्यापासून होती, तिने ते बोलून पण आली असेल शो मेकर्सबरोबर बोलून आली असेल की टॉप 5 टॉप 6मध्ये ना, तेव्हाच मग मी येईल वगैरे. हे असे हे जे असे टॉप ॲक्ट्रेस असतात ना, हे आधी या गोष्टी बोलून येत असतात. पण मग दीपाली जी आहे, जिने काटा टीमचा निर्माण केला, अशी दीपाली सय्यद घरातनं एविक्ट झालेली नाही आहे, तर ती सेफ झालेली आहे. दीपालीचे फॅन्स खुश व्हा. आणि राखी सावंत झाली आहे घरातनं एविक्टेड. तर मी हेच म्हणेल, राखी सावंत खूप मस्त खेळली. तू बिग बॉसचे जेव्हा इतका बोरिंग चालू होता, काही मजा नव्हती, तेव्हा तू सुनामी होऊन आली. आणि तू खरंच सुनामी आहेस, तू सुनामी म्हणून आली. तू घरामध्ये सगळं केलं, एंटरटेनमेंट, रडवलं, हसवलं, सगळ्या गोष्टी केल्या, वादविवाद केले, पर्सनल गेली, सगळं गेलं. पण राखी सावंत खूप मस्त खेळली, तू एक नंबर. तर राखी सावंतची बाई एक्झिट झाली. आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये काही बोलायचं असेल तर बोला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.